आज आपल्याबरोबर मिस्टर सोमनाथ आहे, ते आहे पंढरपूरचे। तर आज ते सक्सेसफुली बेरेट्रिक सर्जरी करून आज घरी डिस्चार्ज होत आहेत। तर आपण त्यांच्याकडनंच ऐकून घ्या की त्यांचा प्रवास कसा होता। नमस्कार, मी सोमनाथ कुंभार, पंढरपूर गाव माझं। एप्रिल 2023ला मला हार्ट अटॅक आला होता। त्यावेळेस माझी एंजिओप्लास्टी झाली। त्याच्यानंतर मला थोडासा नॉर्मल दम लागणे वगैरे त्रास चालू होता। त्या त्रासामधून हे होत होतं आणि वजन काय कमी व्हायला तयार नव्हतं, वजन हे वाढतच जात होतं। तर याच्यावर काय करावं काय कळत नव्हतं। विचार करून करून मग मला माझे 1-2 मित्र भेटले, त्यांच्याकडून मला सरांची माहिती मिळाली की वजन कमी करण्यासाठी बाबा असं बेरेट्रिक सर्जरी म्हणून ऑपरेशन केलं जाऊ शकतं। त्याच्यानं जर वजन ऑपरेशन केलं तर व्यवस्थित आपलं वजन मेंटेन राहील याविषयी माहिती मिळाली। ते माझे आठवणीचे मित्र आहेत राहुल गिड्डे म्हणून, आणि त्यानंतर मोहोळमधून एक मित्र आहेत सचिन शास्त्री। त्या दोघांकडून मला माहिती मिळाली। दोघांची मी भेट घेतली, त्यांच्याकडून व्यवस्थित सर्व जाणून घेतलं की बाबा हे ऑपरेशन नंतर कुठला त्रास होऊ शकतो, काय होऊ शकतो, ऑपरेशनची स्थिती कशी होऊ शकते। त्यांच्याबरोबर सगळी चर्चा करून मग मी सरांना भेटायला आलो। गुरुवारी 4 एप्रिल रोजी मी येऊन सरांना भेटलो। सरांना भेटल्यानंतर सरांशी बोललो। सरांनी मला व्यवस्थित त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं की बाबा हे असं ऑपरेशन आहे, यानं कुठलाही तुला त्रास होणार नाही। जर तू ऑपरेशन केलं तर तुझं वजन मेंटेन राहील, थोडं काही प्रमाणात तुझ्या हाईटच्या हिशोबात वजन कमी होईल आणि तुझं वजन व्यवस्थित मेंटेन राहील हे सांगितलं। आणि मी 7 एप्रिल रोजी आपल्या रुग्णालयात दाखल झालो। दाखल झाल्यानंतर इथं मला सरांचे सहकारी शोभम यांच्याकडून व्यवस्थित सर्व प्रकारचे डॉक्युमेंटेशनचं सर्व हे झालं, सर्व चाचण्या वगैरे करून घेतल्या। ऑपरेशनची 10 तारीख ठरली तर आले, सरांनी भेटली, मला सांगितले की बाबा खूप घाबरू नको, कुठल्या गोष्टीला काही अडचण येत नाही, व्यवस्थित होऊ शकतं सगळं। मग 10 तारखेला ऑपरेशनला गेलो। ऑपरेशन झालं माझं। ऑपरेशन नंतरही मला एकदम 1 तास 2 तास गेले असतील, तास 2 तासानंतर शुद्धीवर आल्यानंतर थोडंसं नॉर्मल हे त्रास वाटला होता। तर सरांनी लगेच मला ते ऑक्सिजन वगैरे लावून सर्व व्यवस्थित हे केलं। 10-15 मिनटात मला एकदम रिलॅक्स झालं। त्यानंतर व्यवस्थित 2 दिवस ICUमध्ये ठेवलं आणि 2 दिवसानंतर इकडं मला शिफ्ट केलं। शिफ्ट केल्यानंतर मी आज 14 तारीख सरांनी डिस्चार्ज दिलेला आहे। तर आज मी एकदम खुश आहे। मला असं वाटतं की सरांमुळं मला माझा पंढरपूरचा पांडुरंग माझ्या सरांमध्ये मिळाला, मला एवढं मी आज खुश आहे। त्यामुळे सरांचे मी आभार मानतो आणि माझं बोलणं थांबवतो।